श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तांब्या पितळ्याची भांडी कोणाला आवडत नाही हो, सगळ्यांनाच आवडतात. आणि म्हणतात तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं चांगलं असतं. पण आपण कंटाळा का करतो की ते आपल्याला थोडंसुद्धा डाग लागलेली सहन होत नाही, घासावी लागतात नेहमी नेहमी, म्हणून मग आपण कंटाळा करतो. तर त्यासाठी तुमच्यासाठी एक छान असं प्रोडक्ट आणलेलं आहे बघा. ह्या माझे तांब्याच्या 2 टीप आहेत, एक छोटी आहे एक मोठी आहे. तर हे जे लिक्विड आहे ना, मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे. हे तुम्हाला मिशो ॲमेझॉन कुठेही मिळेल आणि अगदी 100 रुपयाच्या आतमध्ये ह्याची प्राईज आहे बरं का. लिक्विड आहे, जसं की आपलं भांडे घासायचं लिक्विड येतं ना, सेम त्यासारखं हे लिक्विड आहे. हे तुम्हाला फक्त काय करायचं आहे मैत्रिणींनो, असं काढून घ्यायचं आहे बॉटलमधून. हे तर काढावंच लागणार आहे. आणि त्यानंतर आपण तेल वगैरे कसं लावून ठेवतो भांड्यांना वगैरे, म्हणजे नाही का असं काही तेल कसं चोळतं तसं अगदी ह्याला हे फक्त असं लावून ठेवायचं आहे चोळून एकदम छान असं. आणि जेव्हा आपण लावतो ना तेव्हाच बरंच, म्हणजे तुम्हाला सांगू का, ह्याच्यावर आपण म्हणतो ना जे की जिद्दी डाग असतात, ते जिद्दी डाग जे आहेत ना ते ना आपण जेव्हा हे लिक्विड लावतो ना तेव्हाच बऱ्यापैकी निघून जातात बरे का. झाकणापेक्षा तुम्हाला टीपवरती समजून येईल. हे बघा, टीपवरती मी फक्त हात फिरवते आणि अगदी अलगद हात फिरवलं ना तरी हे ते जिद्दीवाले डाग निघून जातात. खूप छान आहे प्रोडक्ट. फक्त तुम्हाला सांगते, हे असं लावून ठेवायचं आहे एक 5 मिनटं तरी. पूर्ण तुमची जी काय मग ह्या समया असू द्यात, दिवे असू द्यात, पितळेची भांडी, हंडा, कळशी, घागर, काहीही असू द्यात, त्याला तुम्ही हे असं लावून ठेवायचं आहे. आणि लावल्याच्या नंतर बघा एक 5 मिनटाच्या नंतर अशी स्क्रबची घासणी घ्यायची आहे आणि तिने अलगद हाताने तुम्हाला एकदम घासून घ्यायचं आहे. इतकं स्वच्छ निघतात ना सगळे जिद्दीवाले डाग निघतात आणि अगदी हलक्या हाताने निघतात. जसं की आपल्याला खूप बघा घासून घासून काढावे लागतात ना, जर जास्त काळपट झाले, जास्त डाग पडले तर. तसं नाही बरं का, ह्या लिक्विडने अगदी हलक्या हाताने निघतात. एकदम छान असे कानाकोपऱ्यातले कडेचे वगैरे पण हे जे असतात ना, हेही डाग निघून जातात बरं का. असं याला घासून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला सांगते, ह्याचा लुक तर तुम्हाला दाखवतेच की कसा दिसणार आहे घासल्याच्या नंतर ते. आता बघा झाकणावरती पण किती डाग होते, पण झाकणही अगदी व्यवस्थित निघते आपलं, एकदम छान निघते बरं का. प्रोडक्ट छान आहे मैत्रिणींनो. फक्त एक गोष्ट आहे ह्यामध्ये, तीही सांगते, म्हणजे खरा रिव्ह्यू देते, खोटा रिव्ह्यू देत नाही. आता ह्याला तुम्ही ह्या लिक्विडने घासलं, लिक्विड लावून घासलं ठेवलं की त्यानंतर काय होतं, हे असं काळं पडते बघा, एकदम काळं. किंवा मग असं नाही का, ह्याचा पितळ्याचा कलर कसा असतो तांब्याचा, तसं पडते. तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगते, तुम्हाला पुन्हा एकदा घासून झाल्याच्या नंतर आपला भैया पावडरचा किंवा पितांबरीचा एक हात फिरवायचा आहे. त्याने एक